मॉनिटरला आवाज येत नाही. तबला आणि पकवाजचा माऊली थोडा मॉनिटरला थोडासा आवाज येत नाही. माझा बरोबर आहे. हो, थोडा फक्त पेटीचा एक म्युझिक पुरतं वाढवून ठेवा, नंतर कमी करा. आता काय राहू दे, आता काय म्युझिक संपली. त्यांच्या मनासारख्या केल्याने बस झाला. चला टाळे घ्यावा. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. थोडासा आवाज वाढवा माझ्या, एकदम माका उचेवी येऊन दे. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं आमचं डोंबिवली शहर, अनेक अशा कलावंतांनी परिपूर्ण झालेलं आमचं डोंबिवली शहर. आणि या डोंबिवली शहरामध्ये पश्चिम विभाग, गरीबाचा वाडा, भले गरीबाचा वाडा असलो तरी इकडे भरपूर श्रीमंत असं. हा, गरीबाचा वाडा सह्याद्रीनगर या ठिकाणी आजच्या शुभ दिनी शिवजन्मोत्सव उत्सव साजरा करून शिवभक्तांनी आम्हाला इथे निमंत्रित केलेलं आहे. सर्वांचं प्रथमतः या शिवभक्तांना आभार व्यक्त करतोय, शिवभक्तांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या डबलबारी निमित्त बरेचसे नामवंत बुवा, नामवंत भजनी कलाकार, नामवंत पकवाज वादक, नमन दशावतारी हे इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित असलेले सन्माननीय भजनी बुवा, आमचे मार्गदर्शक विठ्ठलजी परब बुवा आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय.
त्याचप्रमाणे आमच्या गावचे एक रत्न सन्माननीय प्रकाशजी जांभवडेकर येथे उपस्थित आहेत. त्यांनी जरा इथे यायचं आहे, तेवढंच वाईट मागा आधार वाईट असलंच तर यावा. ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज या डबलबारीसाठी मला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभलेले आहेत ते श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडू बुवा सुयश मुरारी काराणे. त्याचप्रमाणे त्यांना पक्वाद साथ करतायत उत्कृष्ट पक्वाद वादक आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनोदजी मांडवकर. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत ते आमचे ज्येष्ठ पक्वाद वादक आमचे परममित्र मिलिंदजी माळकर. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे बुवांचं पहिलं नाव घेऊचा कारण काय, अतिथी देवो भव, बरोबर ना. त्याच्यामुळे बुवांचं पहिलं नाव घेतलं, आपला पाठी रावला तरी झाला, बरोबर. त्याचप्रमाणे आज मी स्वतः बुवा श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कणकवली सिंधुदुर्ग राहणार डोंबिवली पश्चिम आणि मला पक्वाद साथ करतायत ते सुप्रसिद्ध पक्वाद वादक सिंधुदुर्गची शान अनेक स्पर्धांना ज्यांनी प्रथम क्रमांक घेतलेला आहे ते शुभमजी गावडे. त्याचप्रमाणे आम्हाला तबला साथ करतायत ते आमचे परममित्र चॉकलेट बॉय सहदेवजी सावंत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. येथे जमलेल्या तमाम भजनी रसिकांना विनम्र अभिवादन करून अखंड जगताचे आराध्य दैवत श्री गणराया चरणी वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून अखंड महाराष्ट्राची माय माऊली आई भवानी आई जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन आई सरस्वती मातेच्या चरणी वंदन करून या आमने सामने डबलबारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. बस. त्याचप्रमाणे आम्हाला डोंबिवलीमध्ये आणि मुंबईमध्ये प्रथम ज्यांनी डबलबारी करण्याची सुवर्ण संधी दिली ते आमचे सन्माननीय प्रेमराजजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज येथे यूट्यूबवरती ज्यांची चॅनल चालतात आमची भजनं जे बघतात ते आमचे यूट्यूबर सन्माननीय प्रशांतजी जेटे बुवा इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. व बराच वेळ झालाय, आपल्या जास्तीत जास्त एक 12 पर्यंत टायमिंग दिलेलो. आपण मालवणी म्हणून साधारण मालवणीच बोलतोय. 12 पर्यंत टायमिंग दिलेलो आणि त्या 12 पर्यंत फक्त शिवरायांबद्दल काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि आपल्याला नामस्मरण करायचे आहे. नंतर ती तुम्ही काय तर नाचा, काय बोलले, काय नाचाक सांगलं असतं नाचतलंय हो, असा चुकीचा बुवा. आज जो हरिनामाचा आणि हरिनामात नाचाचा नाही, आपल्या काहीतरी चांगला करून जाऊचा. बुवांनी काय सांगितलंय, महाराजांनी इतिहास लिहिला म्हणून आज कुठेतरी हे दिसतंय. महाराज तसं नाही बुवा, ते महाराजांनी इतिहास लिहिला नाही, महाराजांनी इतिहास घडवलेला आहे ते, बरोबर ना. प्रथमतः काय भजनाला सुरुवात करतो, ज्या कामासाठी आम्हाला बोलवलेलं आहे त्याआधी काम करूया. प्रथमतः भगवंताचे नामस्मरण चालू करतो आणि नंतर काय साधारण हकडे तकडे हो त्याला. हॅलो काय डोंबिवली म्हटल्यानंतर एक भजनाची पंढरी आहे, भजनाची खाण आहे, ते बरोबर आहे ते बुवा. भजन आणि डोंबिवली हे म्हणजे अगदी पूर्वीपासूनचं समीकरण आहे. इथे अनेक नामवंत बुवा, नामवंत दशावतारी, नामवंत नमन वगैरे हे आपली जे कोकणाची संस्कृती आहे ते जपणारे आहेत बरेचसे. त्यांना
देखील सलाम करतो। आ आ कोण घालता आता बंद करा फक्त जरा। आ आ वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी संग अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। आ आ आ स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण आ आ जीवा शिवाची जडली समाधी, परत आवाज ओढा, जीवा शिवाची जडली समाधी, जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझ
तुझवीन शंभो मद कोण तारी तुझवीन शंभो कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम परमहंस बालचंद्र ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव कोटेश्वर लिंगरवळनाथ रांगो रामेश्वर स्वयंभू गुणकेश्वर श्रीदेव सिद्धेश्वर आई भराडी आई पावनाई आई दुगाई श्रीदेवी महालक्ष्मी हर 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 सदा संतांचा आई गावदेवी माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान प्रमोद हरियान आदरणीय कुमार प्रथमेश घाडीगावकर बजरंग बजरंग हॅलो नमस्कार हॅलो थोडासा बेस कमी करा ना कोरसचा आवाज बरोबर आहे ना हॅलो बेस जरा कमी करा ना माऊली कोरसचा आपल्या माईकचा माझ्या हॅलो 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 काय आलं कोरसचा आवाज देत नाही माऊली जरासा वाढवा ना हमिंग मारतोय माझा माईक हा नमस्कार ज्या कामासाठी इथे बोलवलेलं आहे आज शिवजयंती आणि त्या निमित्ताने इथे आज हा डबल बारी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला खरंच डोंबिवली भजनाची पंढरी आहे आणि या ठिकाणी भजन नामस्मरण कीर्तन हे अखंड होतच राहणार आता बोलायचं झाला तर आज जे इथे आम्हाला दोघांना पण बोलवलंय विदाऊट गुरुचे बनावट केले नाही आम्ही मुळात सन्माननीय रोहनजी कासले बुवा इथे उपलब्ध आहेत आलेले आहेत त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय कारण दोन्ही बुवा विदाऊट गुरुचे बनावट केले नाहीतर आजकाल काय विषय झालेलो हा जका नाव नाही गाव तो सुद्धा आज पेटान उठलेलो हा बरोबर की नाही बुवा हा म्हणजे अगदीच हसता त्या का पटला म्हणजे खरा आता आज अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले भरपूर जण असत ना आम्ही पण काय जास्त असे मोठे नाही हो पण काय जे का स्वर समजत नाही तो आज वरती बसता आणि पेटव शेलव खदलव काय नको नको ता म्हणता बुवा आता म्हणाले आता थोड्या वेळाने माका नाचाक सांगले इथं नाचतले सुद्धा बुवा असला करू नको मी तुमचा चांगला सांगतोय बरोबर की नाही गौतमी पाटील कित्येक बिचारे घालला मागा तात आधी समजत नाही इतका धानूचा आज विषयच नव्हतो गौतमी पाटीलचो आज हय विषयच काढूचो नाही होतो काल बदलापूरला आम्ही स्पर्धेत गेलो तर तिथल्या आयोजकांनी काहीतरी काय सांगितले नाही आमच्या गेल्यावरती
ह्याच्या अगोदर हे गौतमी पाटील म्हणजे नाचत होती. या पहिल्याच वर्ष आम्ही भजन स्पर्धा इथे आयोजित केलं आणि अक्षरशः म्हणजे तिथे प्रेक्षक वर्ग जो बघला असतात ना बुवा मांडवकर बुवा, काल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. काल बदलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी मांडवकर बुवा आपले पकवाज वादक आणि त्यांचे सहकारी तबला वादक त्यांना उत्कृष्ट तबला आणि उत्कृष्ट पकवाज वादक भेटलाय तिकडे राज्यस्तरीय स्पर्धेला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन होते. बरोबर ना? तुमचं नाव कोण काढणार नाही होय, बरोबर ना? कारण होय आज काय झालं भजन परंपरेत अक्षरशः काल 2-3 दिवसापूर्वी गाळी सुद्धा घातलेले आहेत भजनात. चुकीचं आहे ना काय? आणि वर काय सांगितलेलं, काय सांगितलं नाही मालवणात आमच्या तलान जाता कित्याक नाव खराब करतात. आमच्या मालवणात असले गाळी घालतात हो. आणि गाळ पण अशी बक्षात ना म्हणजे बहिणीनी भावासमोर तोंड जोर करू नये असे गाळी. चुकीचा ना बुवा, बरोबर की नाही? म्हणजे उद्या जर परमेश्वर इलो किंवा मी वरती गेले परमेश्वराने विचारल्यान बाबांनो या कलियुग इला काय ना, तर मी पहिला सांगतलं हे जो कोण चांडाळ इलेत ना त्यांच्यावर पहिले पाडभर 2-2 दांडे लावा. काही ना कलियुग इल्लेला. आता ते कोणते ते समजान घेती, बरोबर ना? असो विषय असा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर शिवाजी या नावातच बघा, शिवाजी हे नाव उलट केलं जीवाशी. जो जीवाशी खेळला तो शिवाजी, बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज जो 65 किलोची तलवार वागवतो तो येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात दिल्लीवरून घोडा घेऊन येतो पुण्याला त्याचं नाव सयाजी संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वाघाला एकटा नडतो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचा नंदनवन घडवतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज झाला ना. आणि काय हय गौतमी पाटील हानूची नायाज जा काय असा तर ह्याच्यानंतर बस झाला. प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. भजन करूया कारण 12 वाजेपर्यंत वेळ दिलेलो. आता त्या 12 वाजेपर्यंत आपल्या गौतमी पाटील नाचवूया की नामस्मरण करूचा, बरोबर की नाही? आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आज इथे उपस्थित आहेत सन्माननीय उमेशजी सावंत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. चला भजनाला सुरुवात करतो. आ आ आ राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम 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 हरी जय जय राम कृष्ण
सा 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 रे सा नि सा रे सा रे सा प प प प प प प प म प नि प म प सा 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 नि सा रे सा नि सा रे सा सा रे सा नि प नि प म प म रे रे म प नि सा 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 रे म प नि सा 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 रे म प नि सा नि हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम 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 हरी जय जय राम कृष्ण सा 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 रे नि सा प नि म प नि 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 सा प नि म प रे म प प प प प प नि म प रे नि सा रे म प म प नि सा नि सा रे म प म प नि सा नि सा रे म प म प नि सा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि हरि राजा राम कृष्ण हरि हरि राजा राम कृष्ण हरि राजा हरि जय राम हरि जय राम 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 हरि जय राम सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण सावळे गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन
हरी राजा राम कृष्ण हरी, हरी राजा राम कृष्ण हरी, हरी राजा राम कृष्ण हरी, हरी जय राम हरी जय राम हरी जय राम 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 राम, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय राम हरी जय राम हरी जय राम 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 राम, हरी जय राम कृष्ण हरी। सा 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 नि सा रे सा नि सा रे सा प प प प प प प प म प नि प म सा 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 नि सा रे सा नि सा रे सा सा रे सा नि प नि प म प म रे म प नि सा नि प नि सा 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 रे म प नि सा नि प नि सा 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 रे म प नि सा नि सा 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 रे नि सा प नि म प नि 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 सा प नि म प रे प प प प प प नि म प रे म सा रे म रे म प म प नि प नि सा सा रे म रे म प म प नि प नि सा सा रे म रे म प म प नि प नि सा, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय राम हरी जय राम 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 राम, हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। हॅलो, सन्माननीय आमचे परममित्र संदीपजी तेंडुलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय विनायकजी तेंडुलकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। हेल 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 या ठिकाणी एक दिव्यामधील उत्कृष्ट गायक आणि प्रमोद बुवा हरियान यांचे शिष्य प्रथमेश घाडीगावकर बुवा यांचे शिष्य या ठिकाणी सिद्धेश परब बुवा या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे प्रमोद हरियान बुवा यांचे शिष्य
नितीन गावकर आज ज्यांची पेटी मी या ठिकाणी वापरतोय ते म्हणजे नितीन गावकर बुवा डोंबिवलीतील शान ते देखील या ठिकाणी आले त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. साठी थोडी शार्प करा. धन्यवाद बुवा. या ठिकाणी उत्कृष्ट भजन तुम्ही सांगितलात तसे दोन्ही बुवा मी देखील नाही आणि ते देखील नाही, कारण आम्ही आमच्या गुरुवर्यांच्या भजनात बसून आम्ही ह्या ठिकाणपर्यंत पोहोचलेले अजून आम्ही शून्यच आहोत, पण थोडा थोडा प्रयत्न करत आहोत या भजनाच्या माध्यमातून, कारण भजन हे टिकलं पाहिजे. हळूहळू बोलतो. या ठिकाणी एक सुरुवातीला गाणं घेतो. हा माईक चालू आहे. दुखडवायला उंबऱ्यासारखा दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा एक तू मित्र कर आरशा सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. या ठिकाणी बुवानी उत्कृष्ट भजन केलेलं आहे. त्यांना देखील पक्वासात करतायत ते आमच्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील शुभम गावडे, आणि आज ह्या वर्षभराच्या कालावधीत तुमच्या डोंबिवली नगरीमध्ये स्थायिक झालेले आहेत. पण आज कुडाळ सावंतवाडी हा भजनाचा पट्टा आहे, तो एक शास्त्रोक्त गायन म्हणून त्या ठिकाणी अनेक कलाकार आहेत आणि त्यांना पक्वासात करत असतात. त्याच माध्यमातून आज त्यांना उत्कृष्ट पक्वाजवादक म्हणून अनेक ठिकाणी पारितोषिक भेटलेले, त्यांचे देखील या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याप्रमाणे सहदेव सावंत उत्कृष्ट साथ करत असतात, आम्हाला देखील ते कधीतरी मदत करतात. काय बुवा आता सांगतोय तुमका मी काय सांगलंय की आज आयोजकांनी सांगले नि ह्या शिवभक्तांनी सांगितले नि की ह्या ठिकाणी गौतमी पाटीलला आणलं असता, पण एक नामस्मरण टिकलं पाहिजे. आज भजनाची हिंदू संस्कृती ही टिकलं पाहिजे म्हणून आपल्याला या ठिकाणी डबलबारीसाठी बोलवलेलं आहे. ह्या मी बोलले तर किती त्या गौतमी पाटीलच्या यांना खेळ केलाय. मी आपले एकदा बोलले पण 4 वेळा तो गौतमी पाटील इतक्या काय झाला काय हा आठवण येईल काय म्हणजे भजनाची हो असं आहे. तसं काही हा नाही. तुमचा लगीन झालेला माझा बाकी आहे, माका आठवण येईल तर ठीक आहे. कारण बघा आज गौतमी पाटील जसं, पण मी काय सांगितलं की आम्हाला जर एखाद्या कलाकाराला जर आम्ही मागितले ना गावापर्यंत किंवा कुठेही 15,000 मागू दे नाही तर 10,000 मागू दे, तर आम्हाला बिदागी भेटत नाहीये. कारण आमच्यातलेच भजनी बुवांनी हा भजनाचा खेळ केलेला आहे. त्याच्याबद्दल परीक्षकांचा आणि रसिकांचा काही हे नाही. कारण ज्या ठिकाणी 5,000 मध्ये आम्ही सांगतो बाबा 6,000 10,000 काय सांगू, पण आमच्यातलेच भजनी बुवा त्या ठिकाणी 5,000 जाऊन दोघांनी बारी केल्याने तर आमका मारान येताना खिशातले पैसे घालून आम्ही आमच्या कधी जाणव नाही. जय बिदागी भेटता. कारण आपलं भजन आणि भजन या शाश्वत बतावणी काय नाही काय रवायची नाही. आज माका सांगा बुवांका बोलले किती जरी पण बोलतलंय असं सोडूचोय नाही त्यांना. कारण जन्म आणि मरण, जन्म हा 2.5 अक्षरांचा शब्द आहे बघा. ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे
मरण जाणे, पण मधला जो अर्धा न आहे ना तो नामस्मरण. आणि हेच आपण जर नामस्मरण करत राहिलो आज तर म्हणून आपण टिकणार आहे. कारण कलियुगात बघा, कली येताना कसा आला, एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये लिंग, आणि ह्या दोन गोष्टींचा जे ताबा आहे ज्या मनुष्य देहाला तो ह्या कलियुगात टिकणार. म्हणून नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. ह्या माका सांगायचं होता, पण गौतमी पाटील राती अर्ध्या राती असं सोडून जाया तुला. किती त्यांनी मी आपलं बोललोय हो, आहेच आपली जरा म्हटलं काय आम्ही जरी गायन केलं, परवाच्या दिवशी बारी झाली, काल म्हणजे आपले चुकान मकान बारी असतात, पण काय आम्ही गातो त्याच्यामुळे आमका कोण बोलवत नाही. जे बोलतं त्यांना बोलवतात, ही परिस्थिती आहे. जे जास्त बोलतले, जे जास्त उडी मारतले, तुम्ही सांगले नाचतले, मी आपलं असंच मस्करीत बोललोय हो. कारण त्या दिवशी असाच झाला, जेठे साहेबांना माहिती आहे, मी एका नाचण्यावरून बोललोय, बाबा बारी भागात पडली माका, आणि त्याच्यात मी गाजलंय पाहिजे आपलं गाजलंय सध्या. म्हणजे कसा जो युट्यूबवर जास्त झळकतात ह्या, पण त्यात जर तुम्ही जर एखादं शास्त्रोक्त गायनार आणून बसवलंच ना तर थांबायचा नाही. कारण रामकृष्ण हरी त्याच्यापेक्षा झोप बरी, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि आज शिवजन्मोत्सव आपल्या काहीतरी ह्या ठिकाणी गाणी, दादा तुम्ही जे सगळे आज हे बघा, रिक्षावाल्यांसाठी पण एकदा जोरदार, कारण हा सण हा फक्त आपल्या महाराष्ट्रात साजरी केला जातो. आज त्या दिवशीच 500 वर्षांपूर्वीपासूनचं आपलं स्वप्न पूर्ण झालं, राम मंदिर अयोध्येमध्ये झालं. आणि आपल्याला सर्वांना सांगितलं गेलं की हा सण एकदा जोशात आणि जोमात आपल्याला दिवाळीसारखा करायचा आहे, आणि तो आपण या हिंदू लोकांनी केला. म्हणून हिंदू संस्कृती आज तुम्हाला पुढे गजराच्या माध्यमातून कशी हिंदू संस्कृती टिकवली पाहिजे हे तर सांगणारच आहे, पण पहिले हळूहळू बुवांकडे, कारण आज भजनं आहेत, ही यूट्यूबवाले येत आहेत, नाही तर अनेक येत आहेत, पण आज तुमच्या सरोवरनगरला त्या दिवशी तिरंगी डबलबारी झाली पुढे, पण भजनं आहेत ही पूर्णतः होत नाहीयेत. गजराच्या माध्यमात गजर झालो का बाबा तू गवळण घे, नाहीतर गजर घे, नाहीतर डायरेक्ट काल आमका त्या दिवशी तर म्हणजे कोणच नाही आमका, तर आम्ही बमठाण काय करतलो हा. ओ बुवा तसे हुशार, तसा काय वाद नाही, ते डोंबिवलीत दिलंच स्थायिक, पण माका सांगल्याने वाद सुरुवात कर म्हणून मी केलंय. आणि जरासं बोललंय तर केवढा त्यांनी काय हो हा. सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. या ठिकाणी आमचे गुरुबंधू उत्कृष्ट भजन करतात. या ठिकाणी रोहन कासले बुवा आलेले आहेत, आणि त्यांना बाकी सर्व बरोबर बोललास, उत्कृष्ट गायकच, पण उपलब्ध म्हणजे काय तुम्ही ॲम्ब्युलन्स असाच काय, त्यांनी सांगले रोहन कासले बुवा उपलब्ध होत, माका वाटलं ॲम्ब्युलन्स असं. त्याचप्रमाणे आज अमेय आर्डेकर बुवांना कित्येक वर्ष कोरस करतात, आणि आमच्या विनोद मांडवकर बुवांकडे शिकतात, ते म्हणजे प्रसाद भाट या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. बघा आज रंग अनेक असतात, होळीचे रंग अनेक आहेत, असे अनेक रंग आहेत, पण ज्या रंगामुळे आपलं आयुष्य सुदृढ होतं ते म्हणजे पांडुरंग, आणि ह्या पांडुरंगाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. म्हणून ह्या ठिकाणी रूपावली घेतो, गजराच्या माध्यमातून हमखास पेटावणार, तेव्हा काय वाद नाही. बुवा गौतमी पाटीलची आठवण ह्याच्या पुढे करू नको, नाहीतर माका मग तिची गाणी सगळी आठवतात. होय, माका तर इफेक्ट पडतात लगेच, सगळी आठवतात. तसे बुवा हुशार. बुवा वहिनी इली आमची, बुवांका एकदा त्या दिवशी वहिनी सांगल्यान जावा हो जरा बाजारात जाऊन घेऊन यावा.
जरा भाजी बिजी काय काय घेऊन यावा. तर बुवांका एक सवय आहे की काय झालं ना 100 असले ना का एका दुकानात गेले आणि टमॅटो मागल्याबरोबर झाला काय ह्यांनी चेक केले नाही हात लावून बरोबर हत की नाही टमॅटो म्हणजे पिकलेले हत काय हत ते सगळे चेक केले नाही आणि त्यांना सांगल्याने 1 किलो 60 रुपये ह्यांनी मागल्याने 30 रुपये. त्यांना सांगल्याने अभिक्व भाजी मध्ये काय कमी होताला बाबा 30 रुपये नाही जमायचे. त्यांनी सांगल्याने लास्ट 50 रुपये घेऊन जा ह्यांनी मागल्याने 25 रुपये. म्हणजे जा काय असतात त्या डबल दे. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगल्याने 25 नाही एक काम कर 30 घेऊन जा ह्यांनी 15 मागल्याने. हो पुन्हा त्यांनी सांगल्याने अरे बाबा गप रव आता एकदा जा एकदा फुकट घेऊन जा मग 2 किलो दे. अशी म्हणजे परिस्थिती आहे त्यांना. असू दे हळूहळू घेता येत त्यांना. हा हा रे पग मरे नी सा आ आ आ तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर डालूं तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं हो जी हाजी हो गई मैं तेरी दीवानी हाँ पुढे जा भाटी माईक एवढ्या लांब नाही ठेवायचं पुढे पहिल्यांदा कोरसला बसतं एवढ्या मोठ्या पुढे हा आ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गरुवाओ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गरुवाओ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गरुवाओ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गरुवाओ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गरुवाओ बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण सावळा 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 हरी बरवाओ सावळा 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 हरी बरवाओ सावळा 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 हरी बरवाओ सावळा 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 हरी बरवाओ सावळा 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 हरी बरवाओ सावळा 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 हरी बरवाओ गोपाळ गुण गरुवाओ गरुवाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ
मदन मोहन कान्हो गोवळाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ पाहता हो हरी पाहता हो पाहता हो हरी पाहता हो पाहता हो हरी पाहता हो ध्यान लागले या चित्ताहो ध्यान लागले या चित्ताहो गोपाळ गुण गरवाओ गरुआओ पढ़िए हो हरि पढ़िए हो 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 सारे ग म प म प धा नि सा सारे ग म प म प धा नि सा मध्य मद्र अनताल मध्य मद्र अनताल खनातून उठले स्वर जंगाळ फुलातून दरवळला गांधार मयुरे चहावनी प्रकटला मावळला अंधार सारे ग म प धा नि सा सारे ग म प धा नि सा पढ़िए हो हरि पढ़िए हो पढ़िए हो हरि पढ़िए हो बाप रखमा देवी वरू धरिए 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 हो ध्यान लागले या चित्ताहो ध्यान लागले या चित्ताहो गोपाळ गुण गरुआओ सावळा 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 हरी भरवाओ सावळा 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 हरी भरवाओ गोपाळ गुण गरुआओ गरुआओ या ठिकाणी उल्हास दळवी आमचे मामा सचिव एकता मित्र मंडळ डोंबिवली पूर्व ह्यांकडून माझ्यासाठी हे 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद.